नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी मुंबईमधून. मुंबईमधील वरळीत हिट अँड रनची घटना घडली आहे. दुचाकीवरील दाम्पत्याला कारनं फरफटत नेलंय. त्यात महिलेचा मृत्यू झालाय. दुचाकीला कारची मागून धडक बसली. दरम्यान या घटनेनंतर कार चालक हा फरार झालाय. वरळीतील ॲट्रिया मॉल जवळ ही घटना घडलेली आहे. तर पहाटे 5:30 वाजता घटना घडल्याची माहिती समोर येते आहे. तर घटनेनंतर वाहनांची दृश्य आपण पाहत आहोत. मुंबईतील वरळीत हिट अँड रनची ही घटना घडलेली आहे. दुचाकीवरील दाम्पत्याला कारनं फरफटत नेलं. यात अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झालाय, तर पती थोडक्यात बचावलेला आहे. मुंबईमधील वरळीत ही घटना घडलेली आहे. मात्र घटनेनंतर कार चालक फरार झाला असल्याचं समोर येत आहे. तर पहाटे 5:30 वाजता ही घटना घडलेली आहे. घटनेनंतरची गाडीची दृश्य आपण पाहत आहोत. दुचाकीला गाडीने मागून धडक दिली होती आणि दाम्पत्याला कारने फरफटत नेलं होतं. अविनाश आपले प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अधिक अपडेट देत आहेत. अविनाश, नक्कीच पाहिलं की वरळी पोलीस स्टेशनच्या आधी सकाळी 5:30च्या सुमारास हा अपघात झाला आहे. हे दोन्ही दाम्पत्य कोळी दाम्पत्य जे आहे ते मच्छी आणण्यास ससून डॉककडे गेले होते आणि मच्छी आणून परत येताना त्यांच्या गाडीला येते मागून या चारचाकी कारनी जी आहे ती धडक दिली. BMW कार आहे. या कारनी मागून जे आहे ते जोरदार धडक दिली आणि दोन्ही दाम्पत्य जे आहे ते या गाडीच्या बोनेटवरती पडले. आणि जर पाहिलं या गाडीची काच बघू शकता, गाडीची काच देखील ही जी आहे ती पूर्णतः फुटलेली आहे. त्यामध्ये पाहिलं जी महिला आहे ती महिला पूर्णतः गंभीर जखमी झाली होती. तिला जवळ असल्या नायर रुग्णालयात उपचाराकरिता याचे दाखल करण्यात आलं आणि तिचा आता जर पाहिलं की डॉक्टरांनी तिला आता मृत घोषित केलं आहे. त्यामध्ये पाहिलं जर तिचे मिस्टर आहेत, म्हणजे तिचे मिस्टर आता नायर रुग्णालयात त्यांच्यावरती सध्या जे आहे ते उपचार सुरू आहेत. पोलिसांनी आता या कार चालकाला जे आहे ते ताब्यात घेतलं आणि पोलीस जे आहे ते अधिक चौकशी आणि कारवाई जी आहे त्या करत आहेत. नक्कीच अविनाश, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.